नमस्कार मंडळी, मी नाथवारंग माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि कुडाळ तालुक्यातील श्री क्षेत्र दत्त मंदिर माणगाव या ठिकाणी आहोत आणि आज या ठिकाणी श्री सत्य दत्त पूजा आहे आणि त्यानिमित्त आज पहिल्याच दिवशी गुहेवरती ज्या ठिकाणी परमपूज्य टेंबे स्वामी महाराज साधना करायचे, भक्ती करायचे, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। आणि आजचा जो काही भक्तिमय जे वातावरण आहे त्या ठिकाणी जाणारा जो प्रवास आहे, कशा रीतीने आपण त्या गुहेपर्यंत जातोय, उंच ठिकाणी असणारा हे जे भक्तिमय ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत। चला तर माझ्यासोबत मी नाथवारंग माझं सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। या ठिकाणी माणगाव या ठिकाणी असणाऱ्या वासुदेवानंद सरस्वती या विद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून असतात आणि त्यातीलच हे आमचे सावंत आहेत आणि दोन्ही सावंत आपल्या भटवाडी सावंत या ठिकाणचे आहेत विद्यार्थ्यांनी। आत्ता त्यांनी भोजनाची सेवा केलेली आहे आणि आता गुहेकडे आपण ज्या ठिकाणी चाललो आहे त्या ठिकाणी भेटलेले आहेत। कितवीला आहेस तू? मंदिराच्या पाठीमागे आल्यानंतर अशा स्वरूपाचं एक शेत भेटल्यानंतर जे आत्ता बघितलं त्याच्यानंतर आपण पुढे हा जो प्रवास आहे तो करणार आहोत। तसंच या ठिकाणी आता आपल्यासोबत मुंजा मॅम आलेले आहेत, काही आता माडगूत झालेले आहेत, ह्यांचं स्वामींचं दर्शन त्या ठिकाणी घेऊन आले आहेत। कसं म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर इथून जाईपर्यंत खूप छान वाटतं, त्याच्यावर गेला अजून प्रचंड छान वाटतं, पण येताना जो काय आनंद आहे तो जाण्यापेक्षा द्विगुणित आहे असं म्हणायला काही हरकत नाही। अवश्य या, अवश्य भेट घ्या। ओके, धन्यवाद। या ठिकाणी गुहेकडे जाण्याचा मार्ग परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या गुहेकडे जाण्याचा मार्ग मगापासून आपण ज्या शेतातून आलो मंदिराच्या पाठीमागणं त्या ठिकाणाहून हा प्रवास आपल्याला करावा लागणार आहे। स्वरूपाचं बांधकामसुद्धा ह्या अर्ध्या वाटेपर्यंत करण्यात आलेलं आहे। बरेच भाविक भक्तजन दर्शन घेऊन या ठिकाणी आलेले आहेत, येत आहेत खाली। दुपारचे 2:30 वाजून गेलेले आहेत आणि त्याच्यानंतरचा हा माझा प्रवास आहे गुहेपर्यंतचा। मध्यंतरात आल्यानंतर या ठिकाणी एका मठाची म्हणजेच श्री सिद्ध योग आश्रम श्री क्षेत्र माणगाव या ठिकाणी आहे। पुन्हा एकदा तोच प्रवासाची सुरुवात या ठिकाणी आपल्याला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्या गुहेकडे जाणार आहोत। बरेच भाविक आहेत ते आता परतीच्या दिशेने आहेत आणि आपण प्रस्थान करतोय गुहेकडे। काही वेळातच आपण गुहेच्या ठिकाणी पोहोचणार आहोत। बरेच भाविक या सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून, गोव्यात राज्यातून सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। प्रवास चालू आहे। आत्ता खरी जी चढण आहे ती या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच भाविक लांब लांबून या ठिकाणी आलेले आहेत। चढण आहे ती सुरुवात आहे। साधारणतः अर्धा प्रवास झाल्यानंतर पुन्हा एकदा अशाच स्वरूपाचा या ठिकाणी प्रवास करावा लागणार आहे आणि तो याची जी सोयीसुविधा आहे ती अशा रीतीने केलेली आहे। काही ठिकाणी बांधकाम अधूर आहे, पण जास्तीत जास्त बांधकाम करण्याचा प्रयत्न आपण वरतीपर्यंत बघू शकतोय। हा सगळा जो परिसर आहे निसर्गरम्य अशा स्वरूपाचा उंच ठिकाणी असणारं
हे एकांत वासाचं ठिकाण आणि त्या ठिकाणी स्वामी भक्ती किंवा साधना करण्यासाठी यायचे, अशा प्रकारचं हे ठिकाण. आणि त्याच ठिकाणी आपण प्रस्थान करत आहोत. साधारणतः अजून बरंच चालावं लागणार आहे, 10 ते 12 मिनटं. काय हो शेवटी पूर्ण प्रवास या ठिकाणी आपल्याला खालून 10 ते 15 मिनटं अशा स्वरूपाचा प्रवास आपल्याला करावा लागणार आहे. पूर्ण शेवटपर्यंत पायऱ्यांची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सर्व भाविक या ठिकाणी अशा पायऱ्यांचा आधार घेत या ठिकाणी गुहेपर्यंत प्रस्थान करत आहे. ह्या तर गुहेची जी सुरुवात आहे ती या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसायला येत आहे. हा असा प्रवास साधारणतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे किल्ले वगैरे होते, गड किल्ले होते, त्याचप्रमाणे अशा उंच ठिकाणी स्वामी साधनेसाठी येत असत. आणि तो जो काही परिसर आहे, हा नमस्कार, आता थोड्याच वेळात आपण ह्या गुहेकडे पोचणार आहोत, ज्या ठिकाणी स्वामी साधनासाठी बसायचे. तो परिसर आता आपल्याला बघायला मिळणार आहे. आजूबाजूचा परिसर सर्व भाविक या ठिकाणी आलेले आहेत. लाईन बऱ्यापैकी झालेली आहे. इल्ले हेमन इल्ले साऊंड लावल्याने गायब झालं. तिकडे होतं ना झारापेठ. तेच म्हटलं साऊंड म्हटलं माईकवर हे करतोय, हे काही दिसतच नाही. त्याचा प्रॉब्लेम असतो सिटी कंटाळा येईल नंतर. जनरेटर नाही होतं ना. हां, त्यांनी मग सांगितलं, त्यांनी ते गडबडच करून टाकलं माईकची. तबला बिबला वाढवून आणि माझा आवाज चला पुढे सरका. चल 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 पुढे ये. चल पुढे ये तू. शूटिंग मध्ये फोटो बिलो ते चल. चला चला चला. जाऊ दे असे असे बघू दे मग किंमत बरं असू दे. बरं दर्शन घ्या. पुढे सारखा संध्या 6 टायमिंग आहे. 6 चला पुढे दर्शन घेऊ.
ए बोला तो चला सरकून घ्या येणाऱ्यांका वाट मोकळी ठेवा. चला पुढे या, पुढे ये, पुढे ये. इकडे ये. चला या आत या. नंबर पण राहिले म्हणजे भाव काम राव आहे ना बस झालं पप्पा भेटले मला बर्थडे ती बघते तू. बड्डे कोणाचो? हॅपी बड्डे. नाव काय रे तुझं? नाव हा? कितवा बड्डे आहे तुझा? 5वा 6वा 8वा 10वा बड्डे. बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा. परमपूज्य तेंडुलकर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माणगाव भूमीत आज मीनानाथ वारन यांचं यूट्यूब चॅनलवर सिंधुदुर्ग माझा लाईव्ह वर आमची खास मुलाखत ठेवलेली आहे. ऑर्केस्ट्रा त्याचा साऊंड सिस्टीम नाही रे, त्याचा भारी साऊंड सिस्टीम. अशा प्रकारे या ठिकाणी या गुहेच्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्वामी भक्ती साधनेसाठी यायचे त्या ठिकाणाहून आपण आता दर्शन घेऊन पुन्हा एकदा मंदिराच्या दिशेने प्रस्थान करत आहोत. चला तर खाली आपण प्रस्थान करूया. परतीचा प्रवास या ठिकाणी आपल्याला चालू झालेला आहे. साधारणतः पुन्हा एकदा तशाच स्वरूपात आपण खाली जाणार आहोत. सर्व भाविक कशा रीतीने त्यांची
जी भक्ती साधन आहे ती कशा रीतीने भक्ती करतायत, परमेश्वर चरणी लीन होत आहेत, हे या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे. एवढा निसर्गरम्य अशा स्वरूपाचा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये येऊन ही साधना करण्याचा योग या ठिकाणी स्वामींच्या ठिकाणी होता आणि ती साधना, ती भक्ती आता प्रत्येक भाविक या ठिकाणी करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अशा स्वरूपाचे भाविक जे आहेत ते वरती गुहेकडे येत असताना प्रवास बघतोय. साधारणतः भाविकांना लागणारा जो प्रसाद आहे तो सुद्धा हे स्वयंसेवक अशा रीतीने घेऊन ने आण करत असतात. प्रत्येक स्वयंसेवक त्यात भक्तिभावनेने अशा कामात व्यस्त दंग झालेला आपल्याला बघायला मिळत आहे. आणि हा जो काही परिसर आहे निसर्गरम्य अशा स्वरूपाचा परिसर आणि त्या परिसरामध्ये असणारी स्वामींच्या ठिकाणी जाण्याची जी ओढ आहे ती अशा माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. होय, आता त्या ठिकाणी भाविकांना महाप्रसादाची सोय करून झाल्यानंतर स्वतः दर्शनासाठी हे भाविक जात असताना आपल्याला बघायला मिळतं. कशा रीतीने आजचा अनुभव सांगाल तुमचा या ठिकाणी? अनुभव काय आजचा आजचं काय माघ पौर्णिमा आहे आणि त्या सर्वत्र हे भाविकगण आलेले आहेत आणि गुहेवर दर्शन घेत आहेत, त्यामुळे आम्ही पण इकडे दर्शनाला आलो आहोत. ओके, धन्यवाद. कुठे आहेत तू? कधी आली? तू पुढे आलीस? सावी सावी सावी. तसंच या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी अशा स्वरूपाची बाकाची सुद्धा सुविधा केलेली आहे. आणि हे सगळे जे युवा वर्ग आहेत ते या ठिकाणी आश्रय घेत असताना विराम करण्यासाठी बसलेले आहेत. आणि आपण बघतोय एवढे सर्व जे भाविक आहेत ते येत आहेत आणि ज्यांना कोणाला विश्रांती घ्यायची असेल तर अशा ह्या बाकांच्या ठिकाणी सोय केलेली आहे. आईस्क्रीमच घाली आहेत. माणगाव म्हटल्यानंतर परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि त्याच श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या प्रशालेचे विद्यार्थी ज्या ठिकाणी स्वयंसेवकाचं काम करत आहेत आणि ते आता गुहेवरती जाऊन दर्शन घेऊन आलेले आहेत. त्यातीलच एक बुवासुद्धा आपल्यासोबत आहेत, हार्मोनियम वादक. नाव तुझं ते नाव काय? ते प्रसाद सावंत. आज या ठिकाणी तू आला, स्वयंसेवक तुझं काम चालू होतं, कशा रीतीने कामकाज पार पडलं काय सांगशील? आम्ही सकाळी 12 वाजता आम्हाला बोलवलेलं तिथे. आम्ही चांगल्या प्रकारे जेवण वाढलं. कितवीला आहेस तू? मी 8वीला आहे यंदा. म्हणजे काय सरांचं कसं नियोजन किंवा शाळेत जे काही तुम्हाला पूर्व सूचना वगैरे दिली होती ती कशा रीतीने तू पार केलं काय सांग? आम्हाला काल सांगितलेलं की 12 वाजता यायचं आहे हे दत्त मंदिर आहे. तर आम्ही सगळेजण 12 वाजता आलो आणि त्याच्यानंतर आम्हाला जेवण वाढायला सांगितलं. त्याच्यानंतर तू एक हार्मोनियम वादक आहे, काय सेवा वगैरे असणार काय संध्याकाळी? संध्याकाळी गाणं म्हणायला भेटलं तर म्हणणार. संधी तुझे गुरुवर्य कोणते?
समीर नांचे. समीर नांचे बुवांकडे. धन्यवाद, तुला शुभेच्छा आहेत बाई वाटसेलसाठी. मस्त झुंड गावलो इथं ना. मगाशीच आपण विद्यार्थी बघितले आणि आता याच प्रशालेच्या विद्यार्थीने सुद्धा या ठिकाणी स्वयंसेवक जे काम आहे ते केलं होतं आणि त्यासुद्धा दर्शन घेऊन पुन्हा या परतीच्या प्रवासाकडे आपल्याला येताना दिसत आहेत. सर्व विद्यार्थी या माणगाव प्रशालेचे विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक सन्माननीय राजेंद्र कदम सर ते सुद्धा या ठिकाणी आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या एका वर्गाचे विद्यार्थी या ठिकाणी येत असतात आणि सेवा करण्याचं काम या ठिकाणी करत असतात. एक शिस्तप्रियता असणारी ही माझी शाळा, कारण याच प्रशालेचा मी विद्यार्थी आहे आणि आज या प्रशालेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी अशा स्वरूपाचं सत्कार्य करण्याचा योग आम्हाला येत असतो. त्या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी माणगाव प्रशालेचे आहेत आणि त्यांचे मार्गदर्शक कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व विद्यार्थी येत असताना आपल्याला बघा. दुपारच्या सत्रात मंदिरामध्ये असणारा जो महाप्रसादाचा जो वेळ आहे त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम याच प्रशालेचे सन्माननीय राजेंद्र कदम सर आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करतो 1-2 मिनटाचं. आत्ताच मुलांना तुम्ही गुहेवरती घेऊन दर्शनासाठी नेलात. माणगाव प्रशालेच्या वतीने ही जी काय विद्यार्थ्यांची असणारी सेवा कशा रीतीने काय नियोजन असतं आणि कशा रीतीने ती पार पडताय काय सांगाल? आजपासून माणगावमध्ये गुरुप्रतिपदेचा उत्सव सुरू होतो आणि या पहिल्या दिवशी जिथे स्वामी ध्यानस्थ बसत त्या ठिकाणी सत्यदत्त पूजेचं आयोजन केलं जातं. या ठिकाणी ही आज आमची 8वीची मुलं भोजन व्यवस्थेमध्ये सेवेकरता होती आणि ती सेवा झाल्यानंतर आता ही मुलं इथे सत्यदत्त पूजेच्या दर्शनासाठी गेलेली होती गुहेवर. एकत्रितपणे मुलांनी तिथे जाऊन दर्शन घेतलं. तिथे त्या नैसर्गिकरम्य वातावरणात थोडे रमली, तिथे प्रसाद घेतला आणि आता ही पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी मार्गस्थ होत आहेत. साधारणतः 3 दिवस उत्सव असणार आहे. 3 दिवस या प्रशालेचे विद्यार्थी नक्की. सेवेसाठी असणार आहेत. उद्या 9वीचे विद्यार्थी असतात, परवा 11वीचे विद्यार्थी या ठिकाणी सेवेसाठी असतात आणि प्रतिवर्षीप्रमाणे या ठिकाणी हे भोजन व्यवस्था आणि इतर व्यवस्थेमध्ये सेवेसाठी आमच्या प्रशालेचे विद्यार्थी या ठिकाणी नेहमी तत्पर असतात. ओके, धन्यवाद. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव दत्त. गेल्या वर्षी तर आली होती मी पौष पौर्णिमेला. बोलायला द्यायचं नाही. होय नाही बोलेल आणि पण जाऊ गावला नाही. मस्त आलं तरी अशा प्रकारे आपण या माणगाव दत्त मंदिर या ठिकाणी असणाऱ्या जी परमपूज्य टेंबेस्वामी महाराज यांच्या ज्या ठिकाणी साधना करायचे त्या ठिकाणी आपण जाऊन आलो. गृहेवरती गेल्यानंतर जे काही भक्तिमय वातावरण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माझा सिंधुदुर्ग मीनानाथ वारंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. वरून आपण या ठिकाणी आता पुन्हा एकदा मंदिराच्या ठिकाणी आपण येत आहोत.
इलाय कधी इलाय कधी चल काय फक्त इथं जाऊन ये. आई इकडे आई मागे उभे आहेत त्यांना बसून घ्या please. एकरूप व्हायला जेवढी तारीख मुंबईतील राष्ट्रपती निर्माता श्री अजित कदम आणि सहकारी कलावंतांचा नमनमार्फत दिली जाते. आता आपण सकाळपासून साधारणतः ही जी काय पार्किंग व्यवस्था आहे या ठिकाणी असणारे सर्व भाविक कशाळीतून आले आहेत, त्यांची पार्किंग व्यवस्थेवरून पुढची गर्दी आपल्याला कळू शकते आणि ते आपण जाणून घेतो यांच्याकडून. नाव तुमचं? कृष्णा पांडुरंग भोई. या ठिकाणी स्वयंसेवकाचं काम या ठिकाणी असतात. साधारणतः सकाळपासून किती गाड्या या ठिकाणी आल्या आहेत, म्हणजे भाविक साधारणतः किती आल्यात? पार्किंग व्यवस्था तुमच्याकडे होती किती? साधारणतः 400-500 गाड्या आल्या असेल म्हणजे, आणि अंदाज पण नसेल की किती आल्या किती गाड्या, म्हणजे अंदाज ठेवता आला, पण साधारणतः 500-600 गाड्या त्याच्यापेक्षाही जास्त असू शकते. कारण दुपारच्या वेळी कुपनांची संख्या जी होती ती साधारणतः 4-4.5 हजारच्या आसपास गेली होती. म्हणजे अजून पहिल्या दिवशी भाविक या ठिकाणी येताना दिसणार आहेत. खूप खूप धन्यवाद.